इंद्रायणीचं पसायदान. दिनांक 7 जुलै. अथ इतिहास. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक वैष्णवी भानप. आज येतो आणि जातो. गेलेला आज काल होतो. घडून गेलेल्या कालमध्ये आज कोणताच बदल शक्य नसतो. म्हणून आपला काल आपण आजच घडवायचा असतो. काल घडवण्यासाठी आजच्या आणि उद्याच्या संदर्भात कालचा विचार महत्त्वाचा असतो. मागं वळून पाहिलं तर माणसाला पुढे जाता येतं. कालचं मरण आठवलं तर उद्याच्या मरणाशी आजपासूनच झुंज देता येते. कालचा अंधार कळाला तर उद्याच्या अंधाराला थोपावणारा प्रकाश आज निर्माण करता येतो. कालच्या पराभवाचं शल्य जपलं तर उद्याच्या विजयाची पताका फडकवण्याची मोहीम आजच फत्ते करता येते. कालचं जगणं आठवलं तर उद्याच्या जगण्याची तालीम आज करता येते. कालची झेप माहीत असेल तर उद्या लागणारे पंख आज निर्माण करता येतात. कालच्या प्रकाशातच उद्याचा सूर्य असतो. कालच्या गंधातच उद्याचा सुगंध असतो. कालच्या गाण्यातच उद्याची कविता असते. कालच्या अधिष्ठानावरच उद्याचं प्रतिष्ठान असतं. कालचं वळण कळालं तर वळण कुठं चुकतं, कुठं बिचकतं, कुठं छान घेता येतं हे कळतं आणि उद्याचं वळण आजच घेता येतं. ज्यांना इतिहास जगता येतो त्यांनाच वर्तमान जगता येतं. भविष्य घडवता येतं आणि इतिहास निर्माण करता येतो. इतिहास जगणं म्हणजे पायाच्या दगडात अडकून पडणं नव्हे, तर पायाच्या दगडांवर डोकं ठेवत कमानीचा दगड उभारणं होय. इतिहासापासून धडे घेत उद्याचे पाठ आज निर्माण करणं होय. उद्याच्या अभ्युदयासाठी आज जागरण करणं होय. त्यासाठी इतिहास जसा घडला तशी त्याची ओळख हवी, पारख हवी. इतिहासाचा शोध अचूक असेल तर भविष्याचा वेध नेमका असतो. म्हणून इतिहासाचं वस्तुनिष्ठ, विश्वसनीय, यथार्थ, प्रमाण संशोधन सतत होत राहणं, खरा इतिहास प्रकाशात येणं अनिवार्य ठरतं. ही अनिवार्यता लक्षात घेऊन 7 जुलै 1910 इतिहासाचार्य राजवडे व सरदार मेहंदळे यांनी भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. तेव्हापासून ही संस्था अविरत कार्यरत आहे. इतिहास संशोधनाचा नवा इतिहास घडवते आहे. आपणही आपला इतिहास शोधला पाहिजे, नवा इतिहास घडवला पाहिजे.